नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आठवडाभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 एकदम कमी वेळात होणाऱ्या सोप्या, सुंदर अशा छान-छान रांगोळ्या बघायला मिळणार आहे. 7ही रांगोळ्या टिपक्यांच्याच आहे आणि 3 ते 3 टिपक्यांच्या आहे आणि टिपक्यांची अरेंजमेंट पण सगळ्या रांगोळ्यांसाठी सेमच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. रांगोळ्या जर आवडल्या नक्की तुमच्या दारासमोर, देवासमोर, तुळशीसमोर ट्राय करून बघा आणि तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या मैत्रिणींनो. जास्त काही बारीक-सारीक डिझाइन नाहीये, किचकट पण नाही रांगोळ्या एकदम लाईन आणि ठिपके वापरूनच काढलेल्या आहे. कलर पण खूप कमी वापरलेले आहेत. बोलता-बोलता आपली पहिली रांगोळी रेडी पण झाली बघा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर कशा वाटल्या रांगोळ्या आजच्या ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे मला तुमच्या रांगोळीबद्दल काय वाटलंय आजच्या रांगोळीबद्दल तुम्हाला ते समजेल. आणि प्रत्येक स्टेप रांगोळी कशी बघते ते पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा. म्हणजे तुम्हालाही पटकन त्या रांगोळ्या समजतील आणि काढता येतील. तुम्हाला ही जर रांगोळींची आवड असेल मैत्रिणींनो आणि तुम्हीही दारासमोर किंवा देवासमोर, तुळशीसमोर रोज रांगोळ्या काढत असाल, तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा भेट द्या आणि सबस्क्राईब करा. कारण की एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात छान-छान होणाऱ्या रांगोळ्या, म्हणजे कमी वेळात काढता येणाऱ्या छान-छान रांगोळ्या तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि तेही एकदम कमी कलरमध्ये कशा काढायच्या, परत काही टिप्स आणि ट्रिक्स पण मी तुम्हाला रोज शेअर करत असते. तर नक्की बघा. आपली दुसरी रांगोळी पण 3 ते 3 टिपक्यांची आहे. आपण ह्या आधी ही रांगोळी काढलेली आहे, पण बेसिक जो आकार आहे आतला तोच काढला होता आणि बाजूला आपण आता दुसरी डिझाइन ॲड केलेली आहे. तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाइन शिकायला मिळतील. सर्वच रांगोळ्यांसाठी आपण अशीच टिपक्यांची अरेंजमेंट करून घेतलेली आहे. बऱ्याच मैत्रिणींना पारंपरिक आपल्या ज्या टिपक्यांच्या रांगोळ्या त्या काढायला आवडतात. त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. या रांगोळीमध्ये आपण अशा पाकळ्या काढून घेतल्या 4 साईडला आणि त्या 2 पाकळ्यांच्या मध्ये एक छोटीशी पाकळी काढली आहे. तुम्हाला जर वाटत असेल आपण अशी 5 बोटांनी रांगोळी टाकल्यानंतर रांगोळी जास्त लागते, तर तुम्ही बोटाच्या चिमटीने पण टाकू शकता आणि त्याला असं बोटाने प्रेस करून डिझाइन बनवायची. तसं पण करून डिझाइन बनते. जास्तच रांगोळी वापरली पाहिजे असं काही नाहीये. एकदम सोप्या आणि नाजूक सुंदर रांगोळ्या आहेत आजच्या. सर्व डिझाईन्स मी पूर्ण विचार करूनच बनवत असते. कारण की सकाळी कोणाला एवढी वेळ नसतो, एवढी मोठी किंवा जास्त बारीक-सारीक डिझाइन काढायला. पण कमी वेळेतही जर तुम्हाला छान-छान डिझाईन्स काढायच्या असतील, तर नक्कीच एकदा भेट द्या. आपले जुने व्हिडिओही तुम्ही बघू शकता वेळात वेळ काढून जर तुम्हाला वेळ असेल दुपारच्या वेळी, तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघत चला. जुन्या रांगोळ्या पण एकदम छान-छान आहेत. बॉर्डर रांगोळ्या वगैरे सर्व अवेलेबल आहेत. पुढची रांगोळी पण एकदम सोपी आहे. तुम्हाला वाटत असेल सेम डिझाइन आहे, सेम डिझाईन्स नाही. आपण फक्त जो बेसिक आकार आहे, तो सेम वापरतोय, पण जी आजूबाजूची डिझाइन ती वेगळी काढत असते मी. या बेसिक आकार जर तुम्ही शिकले ना मैत्रिणींनो, तुम्हाला ही रांगोळी पटकन जमायला लागेल. तर आपल्या बेसिक रांगोळींची सीरीज पण बघा आणि बेसिक रांगोळ्या ट्राय करा. तुम्ही ही रोज रांगोळी काढली ना, मग तुम्हाला आपोआप प्रॅक्टिस होईल. तर नक्की रोज रांगोळी काढत चला. कितीसा वेळ लागतो? 5 ते 10 मिनिट लागतात मैत्रिणींनो रांगोळी काढायला. आणि रांगोळी काढल्यानंतर खूप छान वाटतं. म्हणजे जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हाही छान वाटतं. प्रसन्न वाटतं एकदम. आपली ही रांगोळी रेडी झालेली. पुढची रांगोळी क्रॉसमध्ये अशा लाईन काढून घेतल्या.
यामध्ये आपण लाल आणि पिवळा कलर भरतोय. तर जेव्हा कलर भरतो ना मैत्रिणींनो, बॉर्डरपासून आत जायचं कलर भरत म्हणजे बाहेर जात नाही कलर, स्प्रेड होत नाही आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही नंतरही त्याला व्हाईट कलरने पुन्हा बॉर्डर करू शकतात. अशा पद्धतीने लाल आणि पिवळा कलर आपण भरून घेतला आहे आणि जो गॅप उरलेला आहे, त्यामध्ये असे 5-5 मोठ्या टिपक्यांपासून छोटे टिपके ॲड केलेत. तुम्हाला जर अजून काही डिझाईन सुचत असतील, तुम्ही त्याही ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. आणि अजून एक सांगायचं विसरली मैत्रिणींनो मी, तुम्हाला जर तुम्ही जर ह्या रांगोळ्या जर बघून काढत असाल, म्हणजे पुन्हा त्या ट्राय करत असाल ह्या रांगोळ्या, जर तुम्हाला वाटलं मला त्या रांगोळ्या दाखवाव्या, तर आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही त्या रांगोळ्या मला शेअर करू शकतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, म्हणजे मी त्या इतरांनाही दाखवू शकेल. जर तुम्हाला इच्छा असेल, की आपण ताईंची रांगोळी ट्राय केली आहे, पण त्यांना दाखवायची आहे, तर आपण असं डायरेक्ट नाही दाखवू शकत. कम्युनिटी पोस्टमध्ये एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्ही त्या टाकू शकतात. पुढची रांगोळी, इथे थोडं ॲडजस्टमेंट केली मी नंतर थोडा व्यवस्थित आकार दिला त्याला. जसं-जसं रांगोळी काढते तसं-तसं सुचत जातं त्याप्रमाणे मी रांगोळ्या ट्राय करत असते. एकदम कमी जागेतही काढता येतील अशा रांगोळ्या त्या. तुमच्या जर दारासमोर एकदम कमी जागा असेल, फ्लॅटमध्ये राहत असाल तुम्ही, तिथे एवढी काही जागा नसते, तर त्या ठिकाणी पण या रांगोळ्या काढू शकतात. एकदम छोट्या-छोट्या, नाजूक-नाजूक डिझाईन्स आहेत. ही डिझाइन आजच्या भागातली शेवटची डिझाइन आहे. असं 4 साइडला 4 पाकळ्या काढल्या आणि हे जे आकार देते मी, ते कसे बोट मी फिरवते, कुठल्या टिपक्याभोवती ते व्यवस्थित लक्ष देऊन काढा. सोपी तशी रांगोळी. जमेल तुम्हाला नक्की ट्राय करा. प्रॅक्टिस करायला लागेल थोडीशी. 1-2 वेळा काढली की जमून जाईल. मला पण तसंच झालं होतं. 1-2 टाईम काढली मी 1-2 वेळा आणि नंतर प्रॅक्टिस झाली, यायला लागली. बऱ्याच मैत्रिणींना फक्त व्हाईट कलरच्याच रांगोळ्या काढायला आवडतात. त्याप्रमाणे आपण जास्त व्हाईट कलरचाच वापर करतोय. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटच्या वाट बघेल मी आणि येणारे व्हिडिओही नक्की बघा. चला तर भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर आणि झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.